नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग या विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झालेली आहे. भरतीची प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी आपण या विभागाबद्दल माहिती घेऊयात. महिला व बाल विकास हा महिला व बालकांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत आहे. हा विभाग एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS, पोषण कार्यक्रम, अंगणवाडी सेवा आणि महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवतो, ज्यामुळे सशक्त महिला आणि सुपोषित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते. विभागाची प्रमुख कार्ये आणि योजना: एकात्मिक बाल विकास सेवा म्हणजे ICDS तर्फे 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी या अंगणवाडीच्या माध्यमातून मदत होते. महिला सक्षमीकरण: महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजे MAVIM द्वारे स्वयंरोजगार आणि आर्थिक सहाय्य, बाल संगोपन योजना 2.5 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी, सुरक्षा व संरक्षण, महिला आयोग, बालगृह आणि महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांची अंमलबजावणी करणे, पोषण मोहीम, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन इत्यादी महत्त्वाची कार्य या विभागामार्फत केली जातात. आणि सध्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे. तर याच महिला आणि बाल विकास विभागामध्ये नवीन भरती सुरू होणार आहे 2026 मध्ये आणि पद आहेत 20,531. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मेगा भरती या विभागामार्फत केली जाणार आहे आणि आपण त्याबद्दलची माहिती इथं घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे, शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम इत्यादी बद्दल माहिती मिळणार आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती घेणार आहोत. महिला आणि बाल विकास विभागाने 2026 साली मोठ्या प्रमाणावर पदभरती जाहीर केलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 20,531 पदे उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार ही आहेत. त्याची वेतन श्रेणी आहे 12,600 ते 35,600. ही संधी विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण तरुणींना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या विभागाचं कार्य काय आहे ते आपण जाणून घेऊयात. महिला आणि बाल विकास विभागाचं कार्य आहे महिला व बाल कल्याण. बाल विकास विभागाचे कार्य: या विभागाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांचे सक्षमीकरण करणे आणि बालकांचा सर्वांगीण विकास करणे. महिला कल्याण: महिलांसाठी विविध योजना, स्वयंसहाय्यता गट आणि रोजगार संधी. बाल विकास: पोषण आहार, अंगणवाडी सेवा, शिक्षण व आरोग्य सुविधा पुरविणे. सामाजिक सुरक्षेमध्ये बालक व महिलांसाठी संरक्षण व कायदेशीर मदत निर्माण करणे. त्याचबरोबर महिला आणि बालकांच्या विकासाला प्राधान्यक्रम देऊन या अंतर्गत जाणीव जागृती करणे, लिंग आधारित समस्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, गरजू महिला आणि बालकांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा विकास व्हावा यासाठी संस्थात्मक आणि कायदेशीर सहाय्य करणे याचा समावेश होतो. या भरतीची मुख्य माहिती आपण इथं घेऊयात. विभागाचे नाव आहे महिला व बाल विकास विभाग. भरतीचं वर्ष आहे, जाहिरात ही आता फेब्रुवारी 26 मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. पदसंख्या आहे 20,531 आणि शैक्षणिक पात्रता आहे 10वी आणि 12वी उत्तीर्ण. वेतन श्रेणी आहे 12,600 ते 35,600 आणि अर्ज करण्याची तारीख ही आपापल्या जिल्ह्यानुसार वेगवेगळी असणार आहे. यामध्ये कोणता म्हणजे या भरतीसाठी कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे, तर या भरतीसाठी उमेदवारांकडे किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी 10वी पास असणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त तुमचं जे शिक्षण असेल ते. पण त्याचबरोबर काही अतिरिक्त अभ्यास आणि तयारी केल्यास निवड होण्याची शक्यता अधिक असते. त्याच्यामध्ये एक शालेय शिक्षणाचा समावेश होतो. 10वी उत्तीर्ण मूलभूत विषयांमध्ये गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, मराठी आणि इंग्रजी याचे ज्ञान असणं आवश्यक आहे. 12वी उत्तीर्ण असणाऱ्यांना कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. असेच उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. कारण महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणासाठी तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि योजनांची अंमलबजावणी करणे हे एकात्मिक बाल विकास योजनेचे उद्दिष्ट आहे. महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी बालगृहे, महिलांसाठी निवारा
निरीक्षण गृहे, विशेष दत्तक संस्था इत्यादीची स्थापना करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, पालक विभाग, इतर सरकारी विभाग, भारत सरकार यांच्याशी महिला आणि बालक संबंधित कार्यक्रम राबवताना एकभिमुखता राखण्यासाठी समन्वय साधणे, कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसलेल्या आणि दुर्लक्षित महिलांना रोजगार मिळावा म्हणून त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि महिलांना बचत गटामार्फत कर्ज उपलब्ध करून देणे अशासारखी कार्य या विभागामार्फत राबवली जातात. त्यामुळेच आपल्या शैक्षणिक पात्रतेखेरीज अतिरिक्त शिक्षण असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये परीक्षेसाठी असणार आहे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर आधारित प्रश्न, महिला आणि बालविकासाशी संबंधित योजना, कायदे, धोरणे याची माहिती असणं आवश्यक आहे. चालू घडामोडी म्हणजे आता जे चालू लेटेस्ट घडामोडी आहेत त्या, सामाजिक प्रश्न, सरकारी योजना यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. संगणक ज्ञान असणं गरजेचं आहे. आजच्या काळात संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. याच्यामध्ये MS ऑफिस, इंटरनेट वापर, ईमेल, डेटा एंट्री यांचे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं MS ऑफिस म्हणजे MSc IT हा कोर्स पूर्ण असेल त्यांना प्राधान्य मिळणार आहे. संगणकामध्ये 15 गुण असणार आहे. त्याच्यामध्ये संगणकाचे मूलभूत घटक असणार आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. MS ऑफिस त्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट ची माहिती असावी. इंटरनेट आणि ईमेलचे ज्ञान असावे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विंडोज, लिनक्स, बेसिक्स इत्यादीचा वापर करता आला पाहिजे. आणि संगणक सुरक्षा म्हणजे सायबर सिक्युरिटी, व्हायरस आणि फायरवॉल. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेवर कौशल्य असावे. अंकगणित आणि तर्कशास्त्र, सामान्य ज्ञान, महिला आणि बालविकास विभागाशी संबंधित असणारे विषय यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. भरती प्रक्रियेतील टप्पे काय आहेत तर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. लेखी परीक्षा ही सामान्य ज्ञान, भाषा, गणित आणि या विभागाशी संबंधित प्रश्न यावरती आधारित असणार आहे. याच्यामध्ये दस्तऐवज पडताळणी म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मतारीख, जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्राची तपासणी होणार आहे आणि तुमच्या गुणांच्या आधारे अंतिम यादी जाहीर होणार आहे. म्हणजे लेखी परीक्षेमध्ये जे मार्क मिळणार आहे त्याच्या आधारे तुमची अंतिम यादी तयार होईल. अभ्यास कसा करायचा तर किमान दररोज 4 ते 5 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी वृत्तपत्र, मासिके आणि ऑनलाईन पोर्टल्स वाचावीत. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात म्हणजे मागील काही वर्षामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याचं स्वरूप आपल्या लक्षात येईल. संगणक आणि इंटरनेटचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. महिला व बालविकासाशी संबंधित सरकारी योजना जसे की ICDS, बेटी बचाओ बेटी पढाओ, पोषण अभियान यासारखा विषयांचा सखोल अभ्यास करावा. ह्या नवीन नवीन योजना आहेत, या योजनांच्या बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. या योजना कधी अंमलात आल्या, त्याच्या तारखा आणि या योजनांमध्ये काय काय कामकाज करायचं आहे याबद्दलची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण परीक्षाच महिला व बालविकास या विभागाशी संबंधित असल्यामुळे या विभागावरील बरेचसेच प्रश्न हे येऊच शकतात म्हणजे येतातच आणि त्यासाठीच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे एक पद असणार आहे. लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी हे पद असणार आहेत. सामाजिक कार्यकर्ता ही पदे असणार आहेत आणि यासाठीच तुम्ही 10वी किंवा 12वी पास किंवा जास्तीत जास्त तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विशिष्ट शिक्षण झालेलं असावं, स्किल डेव्हलप झालेलं असावं तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. बाल संरक्षण अधिकारी हे सुद्धा एक पद असणार आहे आणि संगणकाचं ज्ञान मिळवण्यासाठी तुमचं MSc IT हा कोर्स किंवा त्यासारखा तत्सम शासनाचा कोर्स होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये महिला सुपरवायझरला 35,500 हा पगार मिळणार आहे. आशा सहयोगिनी त्यांना 12,600 आणि कार्यकर्त्यांना 14,500 असं पगार मिळणार आहे. हे त्यांचं वेतनमान असणार आहे. महिला व बालविकास विभागाची भरती ही तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. योग्य तयारी, शिस्तबद्ध अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर उमेदवारांना नक्कीच यश मिळेल. ही भरती केवळ रोजगाराची संधी नाही तर समाजसेवेची संधी आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि बालकांचा विकास या कामासाठी काम करण्याची ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारं सातत्य आणि प्रयत्न ही एक महत्वाची बाब असणार आहे आणि त्याच्या जोरावरतीच तुम्हाला हे पद नक्की गाठता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.
या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचे अर्ज करू शकता आणि त्याचप्रमाणे आपापल्या जिल्ह्यानुसार तुम्ही माहिती घेऊन तुमचे अर्ज फिलअप करू शकता, जेणेकरून तुम्हाला या होणाऱ्या मेगा भरतीचा फायदा होणार आहे. त्यासाठी सांगितलेला अभ्यासक्रम योग्य वेळी आणि योग्य मुदतीत पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.